यांचं आगमन झालंय. विनंती आपण मंचावरती या. रोप कुंगले यांचं आगमन झालंय. राया टीमचे एक जबरदस्त खेळाडू आहेत. 50+ चे एक आमचे खेळाडू रोप कुंगले यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. रोप चाचा कुंगले यांचं आगमन झालंय. यावं पण मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. श्री 11 जयशंकर चांदई विरोधात आपण पाहतोय वीर बजरंग शिरडोन ए या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आज अंतिम रात्र तुम्हाला पाहायला मिळेल. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देही याची डुळा आज गोरेगावकरांचा रंगतोय. भव्य क्रिकेटचा सोहळा पाहण्यासाठी उपस्थित प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. आमदार ट्रॉफीचं दमदार नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. MLA ट्रॉफी आपल्याला जरूर पाहायला मिळते. खरं तर मुरबाड मतदार विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार ज्यांनी 5व्यांदा आमदारपद भूषवलं असे लोकप्रिय आमदार विकासाचे वारे किसनजी कथोरे असं म्हटलं जातं. नेहमीच ज्यांचं विशेष प्रेम असतं क्रिकेट या स्पर्धेवरती त्या आमदार साहेबांच्या नावाने ही स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आज 5वी रात्र तुम्हाला पाहायला मिळते. आजच्या रात्रीमध्ये आपण पाहतोय खरं तर रेग्युलर गटाला आता सुरुवात झाली आहे. श्री 11 जयशंकर चांदई टीमचा मी आभार व्यक्त करू. त्याचबरोबर शिरडोन टीमचा मी आभार व्यक्त करतोय कारण त्यांचा सामना दुसरा होता परंतु आमच्या आयोजन कमिटीच्या विनंतीला मान देऊन त्यांनी मात्र आता या मॅचमध्ये खेळण्यासाठी ते दाखल झाले. त्यामुळे त्याचा आपण मनापासून आभार व्यक्त करू. त्याचबरोबर टीम श्रीपती बापा मुरली संघाचा देखील आपण आभार व्यक्त करतो कारण त्यांना देखील वाईल्ड कार्ड एंट्री आहे या स्पर्धेमध्ये. त्यामुळे त्यांचे आपण आभार व्यक्त करू. रवजी कुंगळे यांचं आगमन झाले. विनंती आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. खरं तर चांगले चांगले संघ इथे मात्र पुढे सरकलेत. गावतुबी आंबे शिवसंघाला आपण पाहिलं. तदनंतर भोकरपाडा संघ देखील पुढे सरसावलाय. कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं टीम श्री गणेश कासगाव हा संघ देखील पुढे सरकतोय. इंडिया चाचा बुबेरे यांचं आगमन झाले. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. 5 ओव्हर सेकंड राऊंड आणि थर्ड राऊंड 3-3 ओव्हरचा होणार याची आपण नोंद घ्यायची आहे. नाही मॅच कुठेही कुठल्याही महाराष्ट्राच्या कोपऱ्यामध्ये असू दे बंधू राऊत नेहमीच मॅच एन्जॉय करत असतात. जरी त्यांना मैदानावरती यायला वेळ नाही भेटला तरी ते ऑनलाईन मॅच एन्जॉय करत असतात. सलामी जोडी मैदानावरती दाखल झाली. एका बाजूला तुम्ही पाहताय आविष्कार पाटील आणि त्याच्या साथीनं सुयोग पाटील ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. मैदानावरती आता प्रारंभिक जोडी आता मैदानाच्या दाखल झाली आहे. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला आपण पाहतोय कल्याण डोंबिवलीचा एक ताकदवर संघ मैदानावरती उतरलाय. शिवडन संघ आपल्याला पाहायला मिळेल तर दुसऱ्या बाजूला तितक्याच ताकदीचा संघ मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतोय. श्री 11 जयशंकर चांदई या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. ऑफिशियल पंच कमिटी देखील सज्ज झाली आहे. फिरोज खान सरांना आपण पाहतोय त्यांच्या साथीनं मैदानावरती बाळा बाडे सर आता दाखल झाले. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत आपण पाहतोय निरंजन सावंत सर मॅन फ्रॉम कल्याण नगरीतील तिन्ही ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळतील. स्कोररच्या भूमिकेत आमचे अरमजी बुबेरे हे देखील जोडले गेले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुम्हाला दोन बुलंद आवाज ऐकायला मिळतील. खरं तर ज्यांच्या मुखातून नेहमीच आपण पाहतोय स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक नेहमीच आपल्याला ऐकायला मिळेल असे आमचे विनोदजी पाटील सर मॅम फ्रॉम भोपर डोंबिवली यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतोय. त्यानंतर ज्यांचा भरपूर बिजी शेड्यूल असतो ते आमचे पनवेल समालोचन समितीचे उपाध्यक्ष योगीजी बडवी सरांचा आज आवाज तुम्हाला जरूर या मैदानावरती ऐकायला मिळतोय. त्याचबरोबरीनं मी राहुल नामदेव चव्हाण मानकिवली बदलापूर आज तुमच्या सेवेसाठी या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा जोडलो गेलोय. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. गेम ऑन लेट्स प्ले. अंपायर सिग्नल गेम ऑन. पहिला बॉल गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज होतोय. स्टॅकिंग एंड वरती आविष्कार पाटील. पहिला बॉल फटका चांगला इनफिल्डच्या वरनं घेतला. एक्स्ट्रा कव्हर गॅप मोठा नाही. धामांचा तोटा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आविष्कार पाटीलचा पहिला वार चौकार.
चौका ठोकला, पहिल्या बॉलवरती मी म्हणेन चौका ठोकला. गोलंदाजच्या शैलीवरती अभिषेक नोंदवला, त्यामुळे तिसरे पंच आता चेक करतील. चला टीव्ही स्क्रीन वरती आपण चेक करणार आहोत गोलंदाज कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. अभिषेक तर नोंदवला. इथे फटका चांगला आहे, स्कोर एकला खेळलाय, क्षेत्ररक्षक उपस्थित, वेगाने बॉलवरती पोहोचतोय, एका टप्प्यावरती बॉलला दोन फेक करेल तोपर्यंत उदी होता एक सिंगल दाब एकपट्याचा. आय थिंक राज घोरे होते डीप मध्ये ज्यांनी बॉलला अडवलाय. दरम्यान एक चिकित्सा सिंगल मिळते. खर तर तिसऱ्या रात्रीमध्ये आपण पाहिला असाल बोकरपाडा टीमचा एक गोलंदाज त्याला मात्र बाद केलं. निरंजन सावंत सरांच्या माध्यमातून थोडी गोलंदाजी नक्कीच त्रुटी आढळल्या होत्या, त्यामुळे त्याला बाद करण्यात आलं होतं. परंतु पुन्हा एकदा आता अभिषेक तर नोंदवला. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज. षटक क्रमांक पहिलं. इथे फटका चांगला आहे, पुन्हा एकदा खेचलाय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. डीप बॅकेट पॉइंट रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर. धाव मिळते 4. येतोय चौकार. सो मच. सुयोग पाटीलच्या बॅटमधून चौकाराला एक चौकार आपण पाहिला. आविष्कारच्या बॅटमधून अतिशला आपण पाहतोय गोलंदाजी बारकोती तो दाखल झालाय. आतापर्यंत त्याच्यावरती आक्रमण चढवलाय. 9 धाबा ते मात्र एक पडत असताना पुन्हा एकदा तोच फटका तुम्हाला पार मिळेल. मागच्या बॉलवरती पॉइंटला भेदलं होतं, यावेळेस मात्र थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल चालला सीमा पार. येतोय चौकार. मैदानावरती आपण पाहतोय सुयोग पाटील दाखल झालाय या बॅच मध्ये. खरं तर त्याला माहिती आहे षटक क्रमांक पहिले पॉवर प्ले तर त्यामुळेच की काय गॅप शॉट सिलेक्शन आपल्याला पार मिळेल. गॅप शोधण्याचा प्रयत्न तो करतोय. सलग 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले, एक चौकार आपण पाहिला होता आविष्कार पाटीलच्या बॅटमधून. त्यामुळे धावफलक आता वगैरे पुढे सरकतोय. 13 धाबा धावफलकावरती जोडले गेले. हलकीशी टीम मीटिंग घेण्यासाठी भाग पडले टीम चांदई संघाला, कारण धाबा इथे मात्र 12चे वगैरे वाहत आहेत. त्यामुळे धाबा कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न करायचा याच अनुषंगानं एक शॉर्ट मीटिंग बोलण्यात आली. तोपर्यंत आपण पाहतोय धावफलक 13. सफल झाले. क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न होता, पंचाकडे आश्रमभूत नजरेला पाहिलं. लाईन खराब आहे, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. धाव फलक पर्यंत पुढे सरकेल. परंतु आता या बॉलवरती मी म्हणेन बिगिट करण्याचा प्रयत्न होता सुयोगचा. जसा तो मात्र इथे चेंडू त्याने मिस केला, तसे हलकीशी स्माइल होती चेहऱ्यावरती की हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला असता. परंतु इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता, त्यामुळे लेग स्टिकच्या बाहेर हा बॉल निघून चाललाय. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. 14 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. या बॉलला देखील सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. अगदी एसच्या लगेच बॉल चाललाय. एससी रक्षकाच्या हातामध्ये सुटकेचा मोकळा निश्वास आता सोडलाय गोलंदाज आतिशच्या माध्यमातून, कारण धावफलक तुम्ही पाहताय पूर्णपणे आता त्याने थांबवलाय. जवळ 4 बॉलवरती 14 धावा त्याने खर्च केले होते, परंतु आता धावसंख्या रोखण्याचा तो प्रयत्न करतोय आणि अखेर डॉट बॉलची समाप्ती होत असताना रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न. लगा तो आबाद नाही तर बरबाद असं म्हटलं जातं. 4 बॉलवरती 14 धावा, त्यानंतर सलग आपण पाहतोय 2 चेंडू डॉट टाकलेत आतिश कोळंबेच्या माध्यमातून. त्यामुळे तुम्ही पाहताय धावफलक पूर्णपणे आता थांबलाय. षटक क्रमांक पहिले संपन्न झाले. पहिल्या षटकाच्या अंतिम टीमची टोटल स्कोर कार्ड वरती बॅटिंग करत असताना शिरडोन ए संघ जाऊन पोहोचलाय. आतापर्यंत 14 धावा. षटक क्रमांक पहिले संपन्न झालाय. पहिल्या षटकाच्या अंतिम टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पार मिळेल. जयशंकर चांदई संघ गोलंदाजी करत असताना 14 धावा खर्च जरूर केल्या. श्री 11 या नावानं हा संघ नेहमीच खेळत असतो. नरेंद्र गोमारे पुरस्कृत हा संघ तुम्हाला जरूर पार मिळेल. धावफलक आपण पाहतो टीमची टोटल आतापर्यंत चांगली धावफलक इथे मात्र सेट करण्याचा प्रयत्न केलाय. 5 ओव्हरची मॅच. पहिल्या फेरते सर्व सामने तुम्हाला 5 ओव्हरचे पार मिळतील. इथे देखील शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. क्रॉस बॅटना फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे मेमण्याने फसला आणि अखेर डॉट बॉलची समाप्ती होत असताना ऋतिकालीन गोलंदाजी बारवरती षटक क्रमांक 2चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पार मिळेल.
चांगली गोलंदाजी करतोय ऋतिक, कारण पहिला बॉल त्याने डॉट फेकला. समोर आविष्कारला तुम्ही पाहताय, ज्याने मात्र चांगली सुरुवात केली होती या मॅच मध्ये. इथे फटका चांगला आहे, मागचा पाय वाकवला, षटकार दाखवला, बॉल चालला डीप अकॉर्ड, स्कोर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धमाका. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान गोरेगावचे आमचे छोटे खिलाड़ू शेरोर शेरी का बेतज बादशाह जिसे कहा जाता है, वो हमारे अमदान भाई का यहाँ पर आगमन हो चुका है. उनका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे. अमदान भाई बुबेरे यांचं आगमन झाले, बडपूर्वक स्वागत आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. नेहमीच मग आमदार साहेब असेल, खासदार साहेब असेल, त्यांच्यावरती एक डायलॉग फिक्स असतो आमदारांचा, डिब्बे में डिब्बा डिब्बे में केक. हा डायलॉग तुम्ही ऐकला असाल. आणि आमदारांचं आगमन झालंय. खर तर इथे फटका चांगला आहे. दरम्यान धाबा एक पडण्याचा प्रयत्न होतोय. मुजम्मिल बाबा यांचं आगमन झालंय, बरपूर्वक स्वागत आहे. समोरच्यावरती नेहमीच मुजम्मिल बाबा यांचा प्रेम राहिला, त्यांचंही मनपूर्वक आपण स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. धावफलक जाऊन पोचल्या टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 22 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. 4 बॉलचा खेळ संपन्न झाला. या वेळेला देखील शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. नाराज आहेत स्वतःच्या कामगिरीवरती. आविष्कार पाटीलला आपण पाहतोय, जो मात्र मोठा बडका खेळण्याचा प्रयत्न त्याचा पूर्णपणे फसला आणि अखेर डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न ऑफ स्टिकच्या वरून मी म्हणेन बॉल मात्र निघून चाललाय श्रीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. आतापर्यंत आपण पाहतोय 8 धावा खर्च केल्यात, 5 चेंडू टाकत असताना ऋतिकला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी तो करतोय या मॅच मध्ये. फुलटॉस बॉल होता, लोवर फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु दुविधा मनस्थितीमध्ये होते बॅटर. कोणता फटका घ्यायचा, बिगिट करायचं की हलक्या हाताने ढकलायचं. 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न इथे चालवला नाही. अखेर या 2 धाबा मिळतील. पाहिलं होतं थ्रो इथे मात्र चांगला आलाय, परंतु कलेक्टिंग करत असताना थोडीशी चुकी केली आहे. मी म्हणेन बॉलर ऋतिकनं लगेच 2 धाबे ते एक पट धावफलक जाऊन पोहोचले. 24 सेकंदावरती 2 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. सर्कलची पाबंदी, संचारबंदी आता पूर्णपणे हटपून लावली आहे, त्यामुळे धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल 2 ओव्हरच्या अंती जाऊन पोहोचली आतापर्यंत 24. आपण कुठे असाल तर आपण संपर्क साधा. चला जेवण करून घ्यायचे आपण. शर्माजी शर्मा जी आपको आना है मंच के ऊपर. या वेळेला देखील फटका तर चांगला डीप मध्ये खेळाडू उपस्थित. सिंगल धाव मिळते. षटक क्रमांक 3 घेऊन वैभव थेर आले गोलंदाजी बार्क वरती. चांगली गोलंदाजी वैभव थेरला ती मात्र करावी लागेल. राऊंड विकेट. फुलटॉस होता, ड्राइव्ह केला ऑन साइडला, मिड विकेटला बॉल चालला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल. बॉलला तो फेक करतोय. दरम्यान एक चिकी सिंगल धाव इथे एक मिनिटाचा प्रयत्न होतोय. दोन्ही संघ मिळेल आतापर्यंत चांगला क्रिकेट दोन्ही संघाने खेळलाय जरूर या मॅच मध्ये. जवळ पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्यानंतर असं वाटलं होतं धावफलक आता भरपूर वेगाने पुढे सरकेल, परंतु पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय ऋतिकनं. इथे फटका चांगला आहे, व्ही शेप मध्ये खेचलाय, वाराशी वार्तालाप करत असताना बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
धावफलक वेगाने पुढे सरकतोय 32 32 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय शिरकाव करत असताना पुन्हा एकदा टीम शिरडोन या वेळेला देखील ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. पुश करो खुश रहो हीच परिस्थिती आपण पाहतोय. डीप मध्ये खेळाडू वाराच्या वेगाने पोहोचतोय. आधीच्या बरोबर ती ताकद या बरोबर ती नजाकत बॉल सीमा पार चौका. चौकार एक षटकार आपण पाहिला. धावफलक वेगाने पुढे सरकतोय 36. इथे देखील गोलगिरकी घेतली होती. बिगिट करण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा त्यामुळे येतोय डॉट बॉल. डॉट बॉलची समाप्ती आता होत असताना कमबॅक करायचा प्रयत्न मी म्हणेन केलाय या मॅच मध्ये. अजून एक चौकार इथे वसूल केला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि आता 3 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय त्यामुळे ड्रिंक स्टॉल आपण जामदार चालपदे. धावफलक तुम्हाला पाल मिळेल. टीमची टोटल 40 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. का बॅटिंग केली आहे सुयोग पाटीलच्या बॅट पद्धत आपण पाहतोय. खरं तर हा फटका मी म्हणेन ऑन साईडला घेण्याचा मन होता परंतु पाहिलं चेंडू ऑफस्टिकच्या थोडस बाहेर लाईन रीड केली आणि अखेर बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावफलक 40. आणि टीम आरसीसी राया दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लक्षात असू द्या. आता टॉस साठी आपल्याला यायचं आहे मिड इनिंग मध्ये याची आपण नोंद घ्यायची आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपला विनंती ज्यावेळेस 5 ओव्हरचा खेळ संपन्न होईल त्यावेळेस आपण व्यासपीठावरती यायचं आहे टॉस साठी याची आपण नोंद घ्यायची आहे. येस डीजे. दाखल होतोय पुन्हा एकदा. ऋतिक आलेत गुरुदाची बाट पडती. अतिश कोळंबे आलेत. पहिला बॉल फटका चांगला आहे. ड्राईव्ह केलाय बॉल चालला 20 शेप मध्ये. दरम्यान क्षेत्ररक्षक उपस्थित थोडीशी मी म्हणेन मिसफील्ड पाहायला मिळाली. लगेच 2 धाबा इथे एकवटल्या. 2 धाबा एकवटल्या जातील. खरं तर माहिर आहेत आविष्कार पाटील. जेव्हा जेव्हा बॅटची कडा असते ज्यावेळेस खेळाडू मात्र चुकी करतात लगेच दुसरी धाव एकवटण्याचा प्रयत्न करत असतात. आणि आता ते चित्र आपण पाहिलं. 2 धाबे ते देखील मिळतील. धावफलक पुढे सरकत असताना 42 42 धावा धावफलकावरती जोडले गेला. ओव्हर नंबर 4 ऑन साईडला बळवला आहे. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. डीपमधून खेळाडू पोहोचतायत. 2 धाबा ते देखील मिळतील यात शंकाच नाहीये कारण प्रचंड वेगानं 2 धाबा मी म्हणेन एकवटण्याचा प्रयत्न केला बॅटर आविष्कारनं. आणि त्याच 2 धाब्याच्या साथीने धावफलक आता पुढे सरकत असताना 44 44 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. ओम साई MTC लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण तुम्हाला पाहायला मिळेल. क्वाट विथ क्लॅरिटी त्यांचं ब्रीद वाक्य आहे आणि त्याच वाक्यावरती ठाम असताना मी म्हणेन नेहमीच उल्लेखनीय कामगिरी त्यांची आपण पाहिली आहे. इथे देखील तुम्ही पाहताय पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. आविष्कार पाटीलला तुम्ही पाहताय 2 वेळा त्याचा प्रयत्न पूर्णपणे मी म्हणेन फसला रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा. आतापर्यंत मी म्हणेन या बातमीत सुयोगने चांगली बॅटिंग केली आहे परंतु त्याच्या साथीनं आविष्कार देखील चांगला खेळलाय परंतु इथे देखील रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न त्याचा पूर्णपणे फसला. पाहिलं होतं पॉइंटला क्षेत्र मोकळे आणि अखेर
इथे देखील वन मोर डॉट बॉल तुम्हाला पाल मिळेल सलगचा आता दुसरा डॉट बॉल तुम्हाला पाल मिळतोय 2 बॉलवरती 4 धाबा वसूल केल्यानंतर मी म्हणेन कुठेतरी रिबसचा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला. आता देखील आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न फसतोय. कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय परंतु सिंगल डबल म्हटलं की क्रिकेटची लाईफलाईन म्हणून पाहिलं जातं. फुलटॉस होता इथे फटका चांगला इथे धाबा देखील चांगला मिळतील. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्स पन्नास धाबा कंप्लीट झाल्या टीम शिरोडोन संघाच्या. एक बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. षटकार ठोकत असताना मी म्हणेन चांगली बॅटिंग मैदानावरती केली आहे. सलामी जोडी अजून मैदानावरती खेळतोय ही जमेची बाजू. षटकार आल्यानंतर बॅटला चुंबन घेतलं मी म्हणेन बॅटर आविष्कारच्या माध्यमातून. इथे देखील बॅटची कडा फाईन लेगला खेळाडू उपस्थित होता. धाव घेण्याचा प्रयत्न पूर्णपणे थांबवला. अखेर आपण पाहतो इथे 4 ओव्हरचा खेळ संपत झालाय. धावफलक 50 सेकंदावरती तुम्हाला पाल मिळेल. 6 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. कितपर्यंत धाबा उभारतील धाबा कितपर्यंत टोटल आता सीट होईल या मॅच मध्ये हे देखील पाहावं लागेल. दोन्ही संघ प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. दोन्ही संघ मिळून नौके असतील एकामेकाच्या अगेन्स्ट खेळत असताना. चांगला क्रिकेट या मॅच मध्ये आतापर्यंत खेळलाय मी म्हणेन शिरोडोन टीमच्या माध्यमातून. काल देखील एक शिरोडोन संघ आपण पाहिला या मैदानावरती नितलस संघाला त्यांनी बीट केलं होतं परंतु पुढच्या मॅच मध्ये त्यांना परास्त व्हावं लागलं. आज देखील तुम्ही पाहताय बीरबजरंग शिरोडोन हा संघ इथे मात्र दाखल झालाय. 4 ओव्हरच्या अंती 50 धाबा एक चांगली टोटल मी म्हणेन आता सेट झाली आहे या मॅच मध्ये. परंतु इथे षटक क्रमांक 5 कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती जिम्मेदारी देतील टीम चांदई संघाचे खेळाडू हे देखील पाहावं लागेल. वैभव थेरच्या नेतृत्वाखाली नेहमीच आपण पाहिलाय संघ चांदई मैदानावरती खेळत असतो. दैवली धमाका या स्पर्धेमध्ये मी म्हणेन एक बाईक जिंकली आहे टीम चांदई संघाच्या माध्यमातून. खूप चांगला खेळ त्या स्पर्धेमध्ये दाखवला. खास करून वैभव थेरनं त्या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ दाखवला होता. आणि नेहमीच बघ कडाव संघ असेल चांदई संघ असेल उमरोली संघ असेल कोणत्याही गटामध्ये खेळण्यासाठी नेहमीच रेडी असतात. त्यातल्या त्यात संदेश बनसोडेचा कळम संघ असेल जे ताडोबा कलम हा संघ देखील नेहमीच आम्ही कॉल करत असतो त्यावेळेस मात्र रेडी असतो. स्वप्नील बनसोडेचा कलम हा संघ आपण नेहमीच पाहिला. चांगला क्रिकेट त्याने देखील दाखवला. त्यामुळे कर्जत ग्रामीण क्रिकेटचा देखील आम्ही उल्लेख करत असतो. पहिला बॉल डॉट बॉलची समाप्ती होत असताना षटक क्रमांक 5 ला सुरुवात झाली. मंगेश आलेत गोलंदाजी बार्कवरती. चला आमचे बाबूभाई यांचं आगमन झालंय. भरपूर्वक स्वागत आहे बाबूभाई या पण मंचावरती. कालच्या रात्रीमध्ये संघाचे पुरस्कर्ते होते. उमर 11 गोरेगाव या संघाला त्यांनी मात्र पुरस्कृत केला होता. बाबूभाई बुबेरे अमजदभाई बुबेरे मिर्झाबाई बुबेरे आणि एरमबाई बुबेरे असे 4 पुरस्कर्ते आपण पाहिले होते कालच्या रात्रीमध्ये. त्यामुळे त्यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. या पण मंचावरती बाबूभाई बुबेरे नेहमीच समालोचकांवरती त्यांचं विशेष प्रेम राहिले प्रत्येक स्पर्धेमध्ये. काल देखील 3,000 रुपयाची धनराशी समालोचकांना बाबूभाई आणि अमजदभाई आमच्या एवन जोडीच्या माध्यमातून देण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांचे आभार. टीम उमरोली कॅप्टन आणि टीम राया कॅप्टन आपण लवकरात लवकर यायचं आहे. मंगेश इथे देखील जागेवर खेळायचा प्रयत्न होता. बिगिट करण्याचा प्रयत्न नाही जमला. संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा. मोबाईल मध्ये नेटवर्क क्रिकेटमध्ये फुटवर्क तुम्हाला जरुरी आहे. पदायला इथे नव्हतं त्यामुळे आपण पाहतोय डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना धावफलक तुम्हाला पाल मिळेल. 51 या आकड्यावरती पूर्णपणे आता थांबलंय. एकच धाव आतापर्यंत खर्च केली आहे मंगेश कोळंबेनं 3 बॉल टाकत असताना. इथे देखील सलगचा अजून एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. दोन्ही बॅटर आता एकाच एंड वरती तुम्हाला पाहायला मिळतील. आविष्कार पाटीलला इथून मात्र मैदान सोडावं लागतंय. हा पहिला धक्का लागेल टीम शिरोडोन संघाला. बॅटर आउट.
नवीन बॅटर मैदानावरती अस्तिक पाटील आलेत. इथे फटका चांगला आहे. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झाले. जणू काही खेळाडू कक्षातून सेट होऊन दाखल झालाय की काय, परंतु सुयोग पाटीलच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. शर्माजी आपण गेट वरती जायचंय. या एका चेंडू नंतर रॉयल इटरी तुम्हाला पाहायला मिळेल. किरणजी राऊत साहेब बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव, मोठं लक्ष बैलाचे मालक आणि त्यांच्या साथीनं दीपकजी कतोरे साहेब यांचं आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. शर्माजी आपको जल्दी से गेट के ऊपर जाना है. दिनेशजी कतोरे साहेबांचं आगमन होतोय. फक्त एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. षटकार ठोकलाय. 57 धाबा फलकामध्ये जोडल्या गेल्यात. मंगेश इथे फटका चांगला आहे आणि धाबा देखील चांगला मिळतील. बॉल चालला स्कोअर लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर जे 4 बॉलवरती कमावलं होतं ते शेवटच्या 2 बॉलवरती गमावलंय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. इसे जल्दी गेट के ऊपर जाना है. गेट ओपन कीजिए. यस, थैंक यू सो मच. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आपण पाहतोय ज्या भांड्याभराची आपण गेल्या 4 रात्रीपासून आतुरतेने वाट पाहतोय त्यांचे दिनेशजी कतोरे साहेबांचं आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्यांच्या साथीने आपण पाहतोय खर तर नाथ एकच बैलगाड्या शर्यत क्षेत्रातील एक मोठं नाव, मोठं लक्ष बैलाचे मालक आमचे किरणजी राऊत साहेबांचं आगमन झाले. कालच्या रात्रीमध्ये आपण खर तर पाहिलं असेल कार्तिकी 11 श्री गणेश कासगाव संघाने भरपूर चांगला खेळ दाखवला. कालच्या रात्रीमध्ये तो संघ क्वालिफाय झाला. मी आधीच म्हटलं होतं किरण शेटला देखील की जेव्हा जेव्हा कार्तिकी नावानं मग बैलगाड्या शर्यत असेल किंवा संघ तुम्ही बांधत असता त्यावेळेस मात्र भरपूर लक फॅक्टर ऑन असतं. आणि कालच्या रात्रीमध्ये विमाने सुपर ओव्हरमध्ये तो सामना जिंकला होता टीम श्री गणेश कासगाव संघानं आणि काल देखील त्यांनी बाजी मारली. दिनेशजी कतोरे साहेबांचं आगमन झालंय. मी विनंती करेल या आपण आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस संपन्न करतोय. नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करू. एका बाजूला उमरोली तर दुसऱ्या बाजूला संघ तुम्हाला पाहायला मिळेल मैदानावरती राया RCC राया. या 2 टीमच्या दरम्यान आपण टॉस संपन्न करू. मी विनंती करेल दिनेशजी कतोरे साहेब या आपण आपल्या शुभ हस्ते मी करतो टॉस. कार्तिक 11 श्रीपती बाबा उमरोली बनाम RCC राया या 2 टीमच्या दरम्यान आपण टॉस संपन्न करतोय. एका बाजूला आमदार चषक तर एका बाजूला MLA. राया टीमचे कॅप्टन कॉल करतील. MLA असा कॉल त्यांनी केलाय आणि आलाय आमदार चषक. त्यामुळे टॉस जिंकलाय टीम उमरोलीने. निर्णय कळवा. उमरोली संघाने टॉस जिंकलाय. मी विनंती करेल साहेबांना आपण स्थानापन्न व्हा. आपण मॅचला लगेच सुरुवात करू. थैंक यू व्हेरी मच राहुल. स्वागत आहे पुनश्च सगळ्या लाडकी रसिकांचं. गोरेगाव ग्रामस्थ मंडळ आयोजित आमदार चषक अंतिम रात्र. या अंतिम रात्रीमध्ये आपण बघतायत जो 8चा पोल आहे तो त्यामधली पहिली लढत. खरं तर हा दुसरा सामना होता पण तो आपण लवकर या ठिकाणी आधी कव्हर करतो कारण की एक संघ
पहिल्या मॅचचा गैरहजर होता, थोडा उशिराने आला, त्यामुळे शिरडोन आणि चांदईने एकमताने सांगितलं की आम्ही खेळतोय आणि त्यामुळे मॅच सुरू आहे. पहिले सत्र संपलं, तिथे 63 धावा केल्या आहेत वीर बजरंग शिरडोन ए संघाने आणि 64 धावा करायचे आहेत. आमचे कैसर भाई या ठिकाणी आलेले आहेत. स्वागत आहे कैसर भाई तुमचं मनापासून. जे गोदरेज कंपनीमध्ये खूप जबरदस्त कित्येक वर्षापासून काम करत आहेत, स्पेशलिस्ट आहेत एकदम. AC असो किंवा फ्रीज असो, या सगळ्यांसाठी खूप जबरदस्त मॅकॅनिक म्हणून त्यांचे कित्येक वर्षापासून ते काम करत आहेत. त्यांचे स्वागत आहे अखिल भाई, शाहबाज भाई, त्याचबरोबर आमचे फैसल भाई आणि आता आमच्या सोबत आहेत कैसर भाई, जे खरं तर मैदानाचे मालक आहेत. नक्कीच आणखी 2 ते 3 वर्ष मैदान उपलब्ध अशी माहिती अखिल भाईने दिलेली आहे. जोपर्यंत तोपर्यंत आपण आनंद लुटूया आणि जाऊया मैदानाकडे. चालू सामन्याच्या दिशेने 64 टार्गेट जयशंकर चांदई संघाला पूर्ण करायचं आहे. ओपनिंग पेअर त्या ठिकाणी नितेश राज असे 2 आपण बघतायत सलामीवीर. हो, पहिलाच बॉल उडवलाय, पाठवलाय आउट ऑफ द पार्क. A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. काय जबरदस्त, आम्ही अगदी पुढे दिला होता रडार मध्ये. बॉलिंग मार्क वर ऋषाला आपण बघतायत. पहिलाच बॉल सीमारेषे बाहेर. हो, यावेळेस मात्र हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. वाईट बॉलचा इशारा अंपायर फिरोज खान सर या ठिकाणी करतायत. दबाव त्या ठिकाणी स्पष्टपणे दिसला. पहिलाच बॉल सीमारेषे बाहेर पाठवल्यानंतर पुढचा बॉल मात्र थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता, पण खूप जास्त बाहेर पिचिंग झाली. वाईट बॉल आपण बघितला. ओ, कट करतायत इनफिल्डच्या वरून पॉइंटच्या दिशेने चेंडू निघालाय, सीमा रेषेच्या बाहेर येतोय हा चौकार. काय जबरदस्त आपण बघताय स्क्वेअर कट पॉइंटच्या वरून. नितेशला माहिती आहे टार्गेट फार मोठे समोर. वीर बजरंग शिरडोन सारखा एक ताकदवर संघ, एक संघ आपण बघतायत डोंबिवली विभागातील हा संघ. दुसऱ्या बाजूला आपण बघताय चांदई संघ, कर्जत तालुक्यातील हा संघ. आणि आपण बघताय चांदई म्हटलं की चांदईची स्पर्धा ही अत्यंत प्रसिद्ध आहे, नाईटची स्पर्धा देखील. आणि हा संघ देखील तुल्यबळ संघ आहे. बॉलिंग मध्ये कामगिरी तितकीशी चांगली राहिली नाही, पण आता कुठेतरी बॅटिंग मध्ये ती दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करतायत. 10 धावा नितेशने 2 बॉल मध्ये ठोकलेले आहे. वृषाल हा चेंडू जाऊ दिलाय, यावेळेस मात्र का जाऊ दिलाय प्रश्न नक्कीच विचारला जाईल समर्थकांकडनं. कारण की खरं तर असं वाटलं त्यांना की वाईट बॉल आहे, आशाभूल नजरेने बघत होते अंपायर. त्या ठिकाणी आपण बघतायत फिरोज खान सर आणि यावेळेस आपण बघतायत डॉट बॉल. तर उमरोलीचे कॅप्टन संपर्क साधायचा आहे लवकरात लवकर. उमरोली साई लोंगलेला आपण ऍक्शन मध्ये बघाल. श्रीनगर के वीर या संघामध्ये आपण त्याला खेळताना बघितलं. ISPL मध्ये फार मोठी खरं तर ती गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट उमरोलीकरांसाठी. आणि बागी खरबे बदलापूर गावच्या या ठिकाणी आलेले आहेत. विनंती करून या आपण. मुस्तफीर गोंगले यांचे देखील आगमन झालेले आहे. कोंगले तर स्वागत आहे. बघा सगळी मंडळी हळूहळू येते, भरपूर गर्दी. गोरेगावची स्पर्धा म्हटली की व्यासपीठावरती ही गर्दी तुम्हाला सकाळपर्यंत बघायला मिळेल. क्रिकेट हा गोरेगावकरांचा फार जिव्हाळ्याचा विषय, अत्यंत आवडता विषय. सध्या गोरेगावची टीम आमची थोडीशी आउट ऑफ फॉर्म आहे, हरकत नाही, होतं एखादा सीझन जातो खराब. टीम चांगली आहे, परफॉर्मन्स थोडासा ढासळतो. हा चेंडू चांगला होता त्या ठिकाणी. ऋषाल चांगलं कमबॅक करतोय आपण बघताय. स्ट्राईकला प्रथमच राज आलाय. आमचे स्कोर आमच्या सोबतील आहे आराम. तर थोडी नावं आम्ही विसरलोय कारण की आता थोडासा गॅपही पडलेला आहे, पण सगळे चेहरे आमच्या परिचयाचे आहेत, ओळखीचे आहेत. वांगणी प्रीमियर लीगच्या दरम्यान 2016 मध्ये 33 गावांना एकत्र आणण्याचं काम केलं गेलं आणि त्यानंतर आपण सातत्याने इथलं क्रिकेट डेव्हलप होताना बघत आलो. बॅटची चेंडू गेला बॅकवर्ड पॉइंटला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय, तिथे बॅकअप होतं पण त्याचा उपयोग झाला नाही.
बॅकअप मिळालं होतं पण चेंडू तिथेही निसटला, पण दुसरा खेळाडू डीप मधून येऊन चेंडू कव्हर करतोय. पण याच दरम्यान रनिंग बिटवीन द विकेट बघा काय जबरदस्त टाळ्यांचा गजर त्या ठिकाणी होतोय. डगआउट भरपूर लांब आहे. खरं तर या मैदानावरती आपण बघतात की डगआउट प्रचंड लांब आहे. बऱ्याचदा तो सीमारेषेजवळ असतं, पण इथून आपण बघतात की अगदी टेकडीवरती हे व्यासपीठ आहे आणि इथून उंचावरनं खूप जबरदस्त तुम्हाला हे दृश्य बघायला मिळते. ॲक्शन रिप्ले दाखवतात आपल्याला. पहिले षटक कशा पद्धतीने होतं. पहिलाच बॉल सीमारेषे बाहेर पाठवलाय नितेशने. त्यानंतर आपण बघतोय दुसरा चेंडू बघूया. त्या चेंडूवरती कट केलं होतं पॉइंटच्या वरून आणि तो चौकार तिथे वसूल केला होता. त्यानंतर तिसरा चेंडू आपण बघितला. हा चेंडू जाऊ दिलाय पण अंपायरने कुठलाही सिग्नल दिला नाही. तो लीगल बॉल होता. त्यानंतर राऊंड विकेट आले लेफ्ट हँडेड राजसाठी. चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा आपण बघितला. चांगलं षटक त्या ठिकाणी. चांगलं कमबॅक नंतर आपण बघितलं. काही या षटकातले काही जे ठळक चेंडू होते ते त्या ठिकाणी दाखवण्यात आले. 14 धावा झाल्यात आणि बघा 50 धावांची गरज आहे. 24 चेंडूमध्ये 12.5 धावांची धावगती राखायची विजयासाठी. रोशन फराड आमचे सध्या डिनर करतायत. खरं तर बऱ्याच गोष्टींना रिलीवर असतो. कॉमेंटेटरला काय एक टर्न केला की एखाद 2 मॅच तो रेस्ट मिळतो 2 कॉमेंटेटर असलं की. पण जे ऑपरेटर असतात त्यांना रिलीवर नसल्या कारणाने बऱ्याचदा तिथेच बसून जेवावं लागतं. बॉलिंग मार्क आविष्कार. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळायचं होतं. त्या ठिकाणी टायमिंग नाही झालं प्रॉपर. सरळ खेळले बॉलच्या हातामध्ये त्या ठिकाणी डॉट बॉल आणि 14 धावा आल्या. चांगली सुरुवात चांगली झाली. नितेश खूप चांगली बॅटिंग करतोय पण सध्या नितेशचं कार्य अजूनही बाकी आहे. लक्ष फार मोठं आहे. जयशंकर क्रिकेट संघ चांदई चेस करत असताना 64 धावा. ओ यावेळेस सरळ निघाला चेंडू पडल्यानंतर आणखीन एक डॉट बॉल. आविष्कारला ठाऊक आहे पॉवर प्ले मध्ये 14 धावा आल्या त्यामुळे इथून चांगलं कमबॅक करावं लागेल. हा चेंडू आपण बघतात वेगवान होता. शोल्डरचा खूप चांगला वापर. जेव्हा रिलीज पॉइंट वरती येतात तेव्हा एक जम्प घेतात हवेमध्ये त्यामुळे तो त्यांना तिथे तो पेस त्यांचा बघायला मिळतो आपल्या चेंडूमध्ये. ओहो कट केला यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने लॉफ्ट ड्राईव्ह होता. हा गेलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. येतो हा चौकार नितेशच्या बॅट मधून. उडवून झोप आयोजन केलं अलग. भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलं अलग. कुबेरे दादांनी ठेवलाई आज आमदार चषक झाले. जर कुबेरे दादांनी ठेवलाई नक्कीच भल्या भल्यांची झोप उडवलेली आणि स्वतः देखील जागरण करतायत. मागच्या 4 रात्रीपासून सगळे आमचे आयोजक. ओ हो हो जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. चेंडू सीमारेषे बाहेर. छूम अंतर. मध्ये जागेवर स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ शॉट. धावसंख्या धावफलका होती 24. आपण बघतायत 21 वरती या ठिकाणी खेळतायत. नॉट आउट नितेश. नितेशने ठरून आला. नितेशला माहिती आहे नितेशने आजवर या संघासाठी नेहमीच अशाच पद्धतीने बॅटिंग केली. या संघासाठी नेहमीच सलामीला येऊन त्याने खोऱ्याने धावा केलेल्या आहेत. आता इथेच करतोय. ऑन साइडला टर्न करायचं होतं. हलकस अपील. पंचांना प्रश्न विचारला गेलाय आणि या ठिकाणी पंचांनी अपील स्वीकारलंय. फलंदाज बाद. आणि काय घडलंय मैदानावरती चांदई संघाला लागतोय मोठा धक्का. ऍक्शन रिप्ले आपण बघू शकाल. काय घडलं होतं. पायचीचं अपील. पंचांना प्रश्न विचारला गेलाय आणि या ठिकाणी फलंदाज नितेशच्या खेळीचा अंत. फलंदाज बाद झाला. नितेश खूप चांगली बॅटिंग करत होता. तर बाबूभाई याच कडून
नक्कीच समालोचकांसाठी कॉम्प्लिमेंटरी आली त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. बाबूभाई आमचे अहमदभाई जे कालपासून पहिल्या रात्रीपासून सगळ्यांसाठी काय तर कॉमेंटेटरवरती त्यांचं विशेष प्रेम राहिलंय. राहुलने आम्हाला सांगितले एवन जोडी आपली, या एवन जोडीचं आम्ही स्वागत करतोय आणि नक्कीच त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. का तर पैसे हे पैसे नसतात, ती शाबासकीची थाप असते. तुमच्या कामाबद्दल त्यांनी दिलेली ही शाबासकी असते. ऑन साइडला गॅप मधून चेंडू निघालाय, सीमा रेषेच्या दिशेने येतोय चौकार. विकेट नंतर मात्र हा चौकार. जे पहिल्या ओव्हरमध्ये 14, दुसऱ्या ओव्हरमध्ये 14, 28 धावा झाल्यात. 18 चेंडू 36 करायचे. चला वेळ जास्त घेऊ नका, फिल्डिंग लगेच लावा. शिडोन टीम ऑलरेडी आपण खरं तर मगाशी बराचसा वेळ वाया गेला आपला, कारण उमरोली संघ खऱ्या अर्थाने हाल संघाच्या जागेवरती इथे आला होता, त्यामुळे त्यांना यायला उशीर झाला. साहिल नवी मुंबई येथे होता, त्याला यायला वेळ लागला. कारण एक एक खेळाडू फार महत्त्वाचा असतो. मोठी स्पर्धा तुम्ही खेळता तेव्हा तुमच्या प्रत्येक खेळाडूची भूमिका फार महत्त्वाची असते. त्या तुमचा जर स्टार खेळाडू नसला तर बाकीच्या खेळाडूचा कुठेतरी तो आत्मविश्वास तिथेच डगमगतो आणि त्यामुळे त्या खेळाडूसाठी त्यांना थांबावं लागतं. साई लोंगले अप्रतिम क्रिकेटर आहे, फार कमी वयात, ज्याने खरं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक गरुड झेप घेतली आणि उमरोली गावाचं नाव, आपल्या तालुक्याचं, आपल्या जिल्ह्याचं नाव ज्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती फार मोठं केलं. ISPL सारख्या एक मोठ्या स्पर्धेमध्ये श्रीनगर के वीर या संघामध्ये आपण त्यांना खेळताना बघितलं. त्या संघामध्ये आपण साई शेलार यांनाही खेळताना बघितलं. मोहम्मद यूट्यूबर प्रसिद्ध यांचे आगमन झालंय. स्वागत आहे मोहम्मद आपला. या दरम्यान आपण बघतायत काय घडले बघूया. तर डायरेक्ट हिट थर्ड अंपायरला रेफर केले आणि बघूया, चेक करूया आपण. ऍक्शन रिप्ले मध्ये त्या ठिकाणी बघितलं जाईल. ओमसा MTC स्पर्धा कव्हर करते. प्रेक्षकांची गर्दी हळूहळू वाढत चालली आहे. माहिती आहे आज अंतिम रात्र आहे. आज क्रिकेटचा मनमुराद आनंद घेण्यासाठी अनेक प्रेक्षक या ठिकाणी आलेले आहेत. या तमाम लाडकी प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतोय. जे प्रेक्षक इथे पोहोचू शकत नाही त्यांच्यासाठी ओमसा MTC आहे. घर बसल्या आपल्या स्मार्ट TV वरती, स्मार्ट फोन वरती, कॉम्प्युटरच्या स्क्रीन मध्ये आपण बघू शकाल आणि मॅच बघा. नॉट आउट आहे. ही स्पर्धा बघायची असेल +4 म्हणजे डायरेक्ट हिट झालं. नॉट आउट असल्या कारणाने हा चौकार या ठिकाणी ग्राह्य धरला जाईल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतोय, दाखवत आहेत, जेव्हा त्यांची बॅट आत आली लाईनच्या तेव्हा त्या बेस वर आल्या, त्यामुळे या धावा एकूण मिळतील. या ठिकाणी आम्हाला एमर सांगतात की 5 पंजा आणि बघा 5 धावा मिळतात. विकेट जरूर नेतेची मिळाली पण धावांची गती कुठे कमी होऊ दिली नाही. नेतेच्या जागेवरती फलंदाज वैभव आलाय, तो 4 धावांवरती खेळतोय. वेळ जास्त नाही घेता लगेचच मॅच सुरू करा. फिल्डिंग लगेच लावून घ्या. वेळेच्या बाबतीत कॉपरेट करा. अंपायर काय निर्णय? 5 आहेत का? 5 काय 1? नक्की काय ते सांगा. फिरोज भाई काय किती? 1च रन काय?
यहाँ पर आइए क्लियर कीजिए क्या। देखिए यहाँ पर थोड़ा कंट्रोवर्सी क्रिएट हुआ है। नाही बघा, अन्याय कुणावरती होणार नाही, कोणी आमचा इथे सगळा सोयरा नाही, नियम सगळ्यांसाठी समान आहे, पण काही रूल्स असतात त्याचं क्लिअरिफिकेशन अंपायर देतील आम्हाला निरंजन सावंत सर। तर अंपायर जेव्हा रिव्ह्यू घेतात तेव्हा तिथे तो चेंडू तिथेच डेड होतो, त्यामुळे रिव्ह्यू त्यांनी घेतला जेव्हा रनआउट। बघा प्लीज कॉपरेट करा आणि बघा काहीतरी फायनल डिसिजन घ्या, वेळ जास्त जातोय, मॅच थांबलेली आहे। कमिटी मेंबरनी काहीतरी डिसिजन घ्या आणि सांगा आम्हाला, तशी अनाउन्समेंट करायला। चला मॅच सुरू करा आणि अंपायरचा निर्णय अंतिम निर्णय असेल। चला एकच रन आहे, चला मॅच सुरू करा। बघा अंपायरचं असं म्हणणं आहे की जेव्हा अपील झाला आम्ही लगेच रिव्ह्यू घेतला आणि रिव्ह्यू जेव्हा घेतला तिथे चेंडू डेड होतो, त्यानंतर तो बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेले असं अंपायरचं सांगणं आहे। हेलो फिरोज सर, फिरोज सर
फाइनल फाइनल बोलो तुम। असं मॅनेजमेंट कमिटीने सांगितलेले आहे, त्यामुळे प्लीज वेळ जास्त घेऊ नका. बघा चांदेचे प्लेयर आपण डगआउट मध्ये बसून घ्या. चला मॅच सुरू करा आणि सगळ्यांनी व्यासपीठाच्या समोर गर्दी करू नका. एक रन आहे. एक महत्त्वाची सूचना आम्ही पोहोचवतोय, सर्व संघांपर्यंत ही सूचना पोहोचवली जाते. लक्षात असू द्या, जो निर्णय पंचांचा असेल त्यावरतीच आपल्याला अंमलबजावणी करायची आहे. जर आपण पंचांशी वाद घातला, स्पर्धा जर थांबली तर तुम्हाला इथून मात्र डायरेक्ट बाद घोषित करण्यात येईल, पूर्ण संघाला बाद करण्यात येईल अशी आयोजन कमिटीच्या माध्यमातून सूचना आमच्यापर्यंत आली आहे. ती सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, त्यामुळे लवकरात लवकर खेळायला सुरुवात करा. धन्यवाद. टीम उमरोली आपला निर्णय कळवा. साहिल क्षेत्ररक्षण, यस, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मुख्य व्यासपीठावरती कार्तिक इलेवन SBCC उमरोलीचे आमचे पुरस्कर्ते संतोषजी राऊत यांचं आगमन झाले. त्याच्या साथीनं स्वप्नीलजी बनसोडे कलम यांचं आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स.
तर या मॅच या ठिकाणी पुन्हा एकदा सुरू होते. प्रेक्षकाची थोडीशी दिलगिरी आम्ही व्यक्त करतोय. काही प्रश्न होते, शंका निर्माण झाल्या होत्या आणि त्यानंतर आता त्या शंकांचं निरसन केलं. त्या प्रश्नांची उत्तर दिल्यानंतर मॅच पुन्हा एकदा सुरू होते आणि दरम्यान आज चौकार आलाय. इक्वेशन आपल्या समोर त्या ठिकाणी आपण बघतायत. धावसंख्या धावफलकावरती आहे 37 आणि 27 धावांची गरज आहे 15 चेंडूमध्ये. रिक्वायर्ड 10.80 आहे. मॅच खूप चांगल्या पद्धतीने आपण बघताय त्या ठिकाणी आहे. जबरदस्त टफ फाईट सुरू आहे. चोख प्रत्युत्तर जयशंकर क्रिकेट संघ चांदई देत असताना मैदानावरती वीर बजरंग क्रिकेट संघ शेडोन ए टीमला. तर वैभव त्या ठिकाणी बॅटिंगला आपण बघताय. 3 बॉलमध्ये 12 केले आहेत आणि जसं नितेश बाजला वैभवने सूत्र आपल्या हातात घेतले आणि वैभवने देखील आतापर्यंत वैभवच्या बॅटमधून 3 चौकार आले. म्हणजे नितेशचं विकेट जाऊनही धावसंख्येवरती जो लगाम, वेगावरती जो प्रतिबंध लावायचा होता तो लावता आला नाही शेडोन टीमला. ओहो, रिव्हर्स खेळतात, पाठवला हा देखील सीमारेषे बाहेर. आणखीन एक चौकार. बॅक टू बॅक 4 चौकार ठोकलेले. वातावरण अत्यंत तापलं होतं पण दबाव तितकाच होता. पण त्या दबावाचा विचार न करता वैभवने या ठिकाणी दाखवून दिले. 4 बॉलमध्ये 4 चौकार, 16 धावा गेले, 41 धावसंख्या धावफलकावरती आणि आता मात्र विजयासाठी 23 ची गरज आहे 14 चेंडूमध्ये. मॅच आपल्या बाजूने झुकवलेली आहे. 64 टार्गेट चेस करत असताना सुरुवात खूप चांगली दिली नितेशने. खरं तर आक्रमण त्याने केलं आणि त्यानंतर मात्र वैभव मैदानावरती जसा आलाय तो देखील खूप आत्मविश्वासाने बॅटिंग करतोय. समोर सुयोग 4 बॉलमध्ये आपण बघताय एकूण 16 धावा आतापर्यंत. ओहो, शॉट ऑफ लेन हुक केलाय. हा देखील जाईल सीमा पार आणि जाताना देऊन जाईल 4. हैराब भाई आमचे कुठे असतील या आपण संपर्क साधा या ठिकाणी. हैराब भाई शर्माजीला सांगा ना. शर्माजी खाना खा रे भाई. आणि या दरम्यान आपण बघता मॅच आपल्या बाजूने झुकवत असताना काय जबरदस्त बॅटिंग. वैभव अनस्टॉपेबल. नो बॉल वरती चौकार. एकूण 5 धावा तिथे मिळाल्या. त्याचबरोबर मिळेल आता इथून फ्रेट. ओ, यावेळेस मात्र चेंडू बॅटवर आला नाही, व्यवस्थित गेलाय. शॉट स्क्वेअरच्या दिशेने 1 धाव या दरम्यान येते. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 47. 17 धावांची गरज आहे आणि चेंडू या ठिकाणी शिल्लक असतील 13 चेंडू 17 धावा. टार्गेट फार मोठं 64 धावांचं होतं पण जी गोलंदाजी शेडो संघाची आपण बघितली खरं तर आज त्या गोलंदाजीमध्ये धार दिसली नाही. कारण पहिल्याच ओव्हरमध्ये आपण बघितलं तर खूप जबरदस्त आक्रमण झालं. त्यानंतर आविष्कारलाही थांबवता आलं नाही आणि या ओव्हरमध्ये भरपूर धावा आतापर्यंत खर्च केल्यात. 13 चेंडू 17 ची गरज. स्ट्राईकला राज. ओहो, यावेळेस मात्र गॅप मधून हा देखील जाता जाता वाचवलाय. काय फिल्डिंग त्या ठिकाणी. आविष्कार पाटीलने अपील झालंय. थर्ड अंपायरला पुन्हा एकदा रेफर करण्यात आलेले. आपण चेक करूया. दुसऱ्या धावेसाठी हा प्रयत्न झाला होता पण थ्रो काय जबरदस्त एकदम बुलेट थ्रो होता. बघू शकाल क्षेत्ररक्षण आविष्कार. उंची कमी पण हवे झेप घेऊन चेंडूला आत ढकलला आणि या संघाचा उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून आविष्कारची ओळख आहे. सातत्याने आविष्कारने स्वतःला सिद्ध केलेले आहे. अशा प्रसंगी आपण बघू शकाल थ्रो एकदम पॉवरफुल थ्रो होता. स्ट्रायकिंग एंडला फेकला होता आणि बघूया थर्ड अंपायरला रेफर केलंय. आता डिसिजन काय येतोय त्या ठिकाणी आहेत आमचे बाळा माने सर चेक करतील आणि नक्कीच त्यांची मदत करताय. त्या ठिकाणी आपण बघतायत रोशन फराड.
काय आउट आहे आउट आहे आउट आहे बघू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये फलंदाज सारेकडे बाद झालेत आणि फार क्लोज डिसिजन होता आणि बेस थोडीशी वर आली आणि त्यांची बॅट आपण बघतायत क्रीजच्या अगदी थोडीशी बाहेर राहिली आहे काही सेकंद तिथे ते उशिरा झाले आणि त्यामुळे आपण बघतायत की फलंदाज बाद आणि फलंदाज त्या ठिकाणी राज बाद झालाय धावसंख्या धावफलकावरती एकूण आपण बघतो झाली ती म्हणजे 48 धावा झाल्यात आणि 16 धावांची गरज आहे विजयासाठी 12 चेंडू आणि विजयासाठी 16 रिक्वायर्ड 8.00 बघूया 12 चेंडू 16 धावा करायचे आहेत स्क्रीनमध्ये बघू शकाल एक गोरेगावचं अत्यंत सुंदर क्रीडांगण आणि एक दमदार आमदार कार्यकुशल कार्यसम्राट कार्यतत्पर कर्तव्यदक्ष आणि राजकीय क्षेत्रातलं फार मोठं नाव 5 टर्म जे आमदार राहिलेले आहेत असे तुम्हा सगळ्यांचे लाडके आदरणीय किसनजी कतोरे साहेब यांचं सुंदर हे चित्र आपण बघतायत आणि काय जबरदस्त त्या ठिकाणी ग्राफिक्सच्या माध्यमातून आम्हाला दाखवत आहेत आमचे रोशन फराट 12 चेंडू 16 ची गरज बॉलिंग मार्क वर आविष्कार और द विकेट ओहो वेगवान चेंडू डॉट बॉल डॉट चेंडूच वाचवते शिवडोन टीमला अशाच पद्धतीने बॉलिंग करावी लागेल दबाव वाढवावा लागेल पण ज्या पद्धतीने चांदेने बॅटिंग केली आहे इथून मात्र विजयाच्या दिशेने जाण्याचा तेही प्रयत्न करतील 16 ची गरज 11 चेंडू शिल्लक आहे आविष्कार ओ हवेतून पाठवलाय डीप कव्हर पॉइंटच्या वरून एक अद्भुत विस्मयकारक फटका हा षटकार बघू शकाल चेंडू पडल्यानंतर शॉट ऑफ लेंथ होता भरपूर शॉट होता आणि रूम मिळाला ऑफ साइडला काय ताकद होती बघा फार दुर्मिळ फटका अशा पद्धतीने आपण बाउंड्रीज बघत असतो पण हा थेट सीमारेषे बाहेर पाठवलाय इक्वेशन आता 10 बॉल 10 ची गरज गोलंदाज आविष्कार पुन्हा एकदा वैभवला रोखणं फार कठीण झालंय ओ फुल टॉस आहे एकदम फ्लॅट पॅरल स्ट्रोक आणखीन एक तडाखा षटका आणि मॅच आता पूर्णपणे खुली गेली आहे वैभवने आता 4 धावांची गरज आहे केवळ 4 9 चेंडू ओ हा विनिंग शॉट असेल का आणि हो हा विनिंग शॉट आणि जयशंकर क्रिकेट संघ चांदईने या स्पर्धेमध्ये विजयाचा अकाउंट उघडले अभिनंदन मॅच मध्ये भरपूर आपण बघितलं चढ उतार बघितले एक वेळ मॅच थांबली देखील होती एक निर्णयामुळे पण तरी त्याची पर्वा न करता न डगमगता न विचलित होता वैभवने मात्र आपल्या बॅटिंगची ताकद दाखवली आणि आपल्या संघाला हा सामना जिंकून दिलेला आहे अभिनंदन खरं तर दमदार मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळाली आणि हा सामना जिंकून संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झालेत दोन्ही संघाचं आपण कौतुक करूया पराजित संघाचं देखील आम्ही कौतुक करतो कारण या स्पर्धेमध्ये वेळेवरती ते उपस्थित राहिले त्यांचं कौतुक आणि अभिनंदन विजेते संघाचं व्यासपीठावरती तुम्ही पाहतायत खरं तर गोरेगाव ग्रामस्थ मंडळ आयोजित तुम्ही आमदार चषकाचं पर्व पाहतात आणि आमदार चषकासाठी खास